नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर अगदी 50 ते 60 यामध्ये भरत असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आता सीईटी सेलने जाहीर केलेले आहेत, आन्सर की रिलीज झालेली आहे. आन्सर की रिलीज झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी मिळत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. घाबरायचं कारण नाही विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी कमी मार्क्सवरती 100% प्लेसमेंट असिस्टन्स असलेलं कॉलेज, त्याचप्रमाणे टॉप असलेलं कॉलेज मी घेऊन आलेलो आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला आफ्टर युअर कोर्स कम्प्लिशन 100% प्लेसमेंट असिस्टन्स मिळणार आहे. नंतर एक उत्तम प्राध्यापक, तुम्हाला उत्तम दर्जाचं प्राध्यापक अध्ययन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे सर्व फॅसिलिटी, हॉस्टेल फॅसिलिटी, हॉस्पिटल फॅसिलिटी आणि INC, MNC, MHS अप्रूव्ड अफिलिएटेड कॉलेज मी तुम्हाला आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ज्यांना कमी मार्क्स मिळालेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण कॉलेजची डिटेल, पूर्ण कॉलेजची इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पूर्ण एक सेकंद हा व्हिडिओचा खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की खूप डिटेल हा व्हिडिओ असणार आहे आणि विथ प्रूफ हा व्हिडिओ असणार आहे. जे माझ्याकडे पुरावे आता आहेत, कॉलेज कसं आहे, किती चांगलं आहे, त्या संबंधीचे सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. 100% प्लेसमेंट असिस्टंट असलेलं कॉलेज, ज्याचं नाव आहे कर्मयोगी नर्सिंग इन्स्टिट्यूट, जिल्हा सोलापूर, तालुका पंढरपूर, गावाचं नाव आहे शेडवे गावातील हे कॉलेज आहे. महाराष्ट्राचं बेस्ट नर्सिंग कॉलेज आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला काय काय फॅसिलिटी अवेलेबल मिळतील. तर तुम्हाला या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे, हॉस्पिटल फॅसिलिटी अवेलेबल आहे, एक्सपर्ट फॅकल्टी टीचिंगसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला बेस्ट कॉलेज कॅम्पस मिळेल. INC, MNC आणि MHS अप्रूव्ड प्लस अफिलिएटेड कॉलेज आहे. अप्रूव्ड प्लस कसं आहे, अफिलिएटेड कॉलेज आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी कुठलीही अडचण किंवा समस्या कॉलेजच्या संदर्भामध्ये उद्भवणार नाही. या ठिकाणी कॉलेजचं मी तुम्हाला एक छोटासा रिव्ह्यू दिलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती न्यूजपेपर आहेत. कर्मयोगी नर्सिंग इन्स्टिट्यूट, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जो निकाल लावलेला आहे, तो निकाल तुम्ही स्क्रीनवरती, त्या निकालाचे जे कात्रणं आहेत पेपराचे, वृत्तपत्राचे, ते तुम्ही बघू शकता. पालक जर हा व्हिडिओ बघत आहेत तर पालकांसाठी देखील ही आनंदाची बातमी आहे. जर तुमच्या पाल्याला कमी मार्क्स मिळत असतील तर तुमच्यासाठी एक अत्यंत उत्तम असं कॉलेज मी घेऊन आलेलो आहे. कॉलेजचे पुरावे तुम्ही या ठिकाणी कॉलेजच्या कात्रणांच्या मार्फत तुम्ही बघू शकता की किती सुंदर पद्धतीने निकाल लावणारे हे कॉलेज आहे. या ठिकाणी 92% निकाल लागतो कर्मयोगी नर्सिंग इन्स्टिट्यूटचा. आणि इकडे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात फर्स्ट इयरच्या 76%, फायनल इयरच्या 92%, असं निकालाची परंपरा कायम जोपासणारे हे कॉलेज आहे. कॉलेजचं कॅम्पस तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवरती. नंतर या ठिकाणी कॉलेजचं जी बिल्डिंग आहे, स्ट्रक्चर आहे, बिल्डिंग स्ट्रक्चर, ते तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. खूप छान अशी बिल्डिंग आहे. खूप सुंदर अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतं. नर्सिंग शिक्षणामध्ये अग्रसेन असलेलं हे कॉलेज आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हे स्पोर्ट इव्हेंटचे फोटो आहे कॉलेजचे. नंतर या ठिकाणी कॉलेजचा कॅम्पस, हे फोटो तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईट वरती देखील बघायला मिळतील. मी कमेंट्स आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये कॉलेजची वेबसाईट देऊन देईल, त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही हे फोटो बघू शकतात. हा कॉलेजचा रिव्ह्यू तुम्ही त्या ठिकाणी देखील बघू शकता. 100% प्लेसमेंट असिस्टन्स आहे. या ठिकाणी व्हेरियस प्रोग्राम घेतले जातात, ज्या ठिकाणी बघा एक गेस्ट लेक्चर घेतलं गेलेलं आहे. या गेस्ट लेक्चर मधील हा फोटो आहे, हे फोटो आहे स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात. त्याचप्रमाणे ब्लड डोनेशन कॅम्प, आता नुकताच या कॉलेजला ब्लड डोनेशन कॅम्प झालेला होता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ब्लड डोनेशन कॅम्प. आणि हे आपल्या नर्सिंगच्या विद्यार्थिनी, हे आपले कोण आहेत, नर्सिंगचे स्टुडंट आहेत, जे ब्लड डोनेशन कॅम्प साठी काय करत आहेत, मदत करत आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणी मॉडेल प्रेझेंटेशन देखील घेतलं जातं. जी अॅनाटॉमी आहे, शरीराची रचना आहे, त्या शरीराच्या रचनेवरती मॉडेल प्रेझेंटेशन या ठिकाणी घेतलं गेलेलं होतं. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती किती उत्कृष्ट दर्जाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मॉडेल्स प्रिपेअर केलेले आहेत. तर तुम्ही यावरनं क्वालिटी ऑफ एज्युकेशन समजू शकता की कशी असेल या कॉलेजला. जर विद्यार्थ्यांनी ह्या लेवलला जाऊन कामगिरी करत असतील तर त्यांना कुठल्या लेवलला एज्युकेशन भेटत आहे. CPR अवेअरनेस ट्रेनिंग, या ठिकाणी बघा CPR अवेअरनेस ट्रेनिंग कशी कम्युनिटीमध्ये, समाजामध्ये CPR अवेअरनेस ट्रेनिंग कॉलेजेसकडनं घेतली गेली, ज्या ठिकाणी समाजाच्या लोकांना CPR कसं देतात ही गोष्ट समजावली गेली. आणि ज्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी
या कॉलेजच्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. म्हणजे किती छान उत्कृष्ट अशा दर्जाचं या ठिकाणी तुम्ही बघू शकतात क्वालिटी ऑफ एज्युकेशन विद्यार्थ्यांना दिलं जात आहे. पुढे लायब्ररी तुम्ही बघू शकता. नर्सिंगला थेअरी खूप महत्वाचं असतं आणि सगळ्यात महत्वाचा थेअरीचा अभ्यास करण्यासाठी एकांत पूर्व वातावरण आणि ते या ठिकाणी तुम्हाला लायब्ररीच्या मार्फत या कॉलेजला प्रोव्हाइड केलं जात असतं. ठीक आहे. ट्रान्सपोर्टला या ठिकाणी बघा तुम्ही बसेस केवढ्या आहेत. ठीक आहे. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी बसेस केवढ्या आहेत. नंतर सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवणारा विद्यार्थ्यांचा की सर हॉस्टेल फॅसिलिटी राहील का आम्हाला, तर हो, तुम्हाला हॉस्टेल या ठिकाणी बघा केवढं मोठं हॉस्टेल आहे. खूप मोठं हॉस्टेल आहे. हॉस्टेल फॅसिलिटी देखील तुम्हाला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल आणि मुलांसाठी स्वतंत्र हॉस्टेल या ठिकाणी अवेलेबल कॉलेजच्या मार्फत करून देण्यात आलेलं आहे. नंतर ज्या टायमाला विद्यार्थ्यांनी नर्सिंग रिसर्च करतात, नर्सिंगचे जे ऍडव्हान्स नर्सिंग आहे ते लर्न करतात शिकत असतात, त्या टायमाला त्यांना सगळ्यात जास्त मदत असते ती कम्प्युटर एज्युकेशनची. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिजिटल क्लासरूम विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केला जातो जेणेकरून ते नर्सिंग रिसर्च व्यवस्थित करू शकतील. नंतर डिजिटल पद्धतीने स्वतःला अपडेट करू शकतील यासाठी काय करण्यात आलेलं आहे, डिजिटल क्लासरूम देखील कॉलेजकडनं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. फंक्शनल हॉल ज्या ठिकाणी कॉलेजचे कार्यक्रम होत असतात तो फंक्शन हॉल तुम्ही बघू शकता. पुढे ह्या कॉलेजच्या विद्यार्थिनींचा निकाल हा तुम्हाला कुठे बघायला मिळेल, हा निकाल तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईट वरती देखील बघायला मिळेल. आणि या ठिकाणी मी दिलेला आहे की पुढचा फोटो तुमचाही असू शकतो. ठीक आहे. किंवा इथे पुढचा फोटो तुमच्या पाल्याचा पण असू शकतो. जर पॅरेंट्स असणार तर या ठिकाणी जर अशा उत्तम कॉलेजेसला ऍडमिशन घेतलं तर कॉलेजच्या वेबसाईटवरती तुमचा अथवा तुमच्या मुलाचा देखील फोटो या ठिकाणी कॉलेजच्या वेबसाईटवरती बघायला मिळू शकतो. तुम्हाला या कॉलेजबद्दल काहीही एन्क्वायरी असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज ऍडमिशन बद्दल संपूर्ण माहिती या नंबरवरती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे. कॉलेजबद्दल काही डाऊट असेल तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकतात, मी तुमचे डाऊट नक्कीच सोडवेल. थोडक्यात सांगायचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो 100% प्लेसमेंट असिस्टन्स असलेलं कॉलेज आहे, बेस्ट कॉलेज आहे. हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे, मुलींसाठी वेगळं हॉस्टेल आहे, मुलांसाठी वेगळं हॉस्टेल आहे. हॉस्पिटल अटॅच आहेत, खूप सारे प्रोग्राम्स घेतले जातात तुमचं नॉलेज अपडेट करण्यासाठी. क्लिनिकल स्किल तुम्हाला शिकवले जातात जे आजच्या परिस्थितीला किंवा आजच्या या युगामध्ये खूप महत्वाचे आहेत. कारण की जितक्या स्ट्रॉंग तुमच्या क्लिनिकल स्किल असतील तितकं व्यवस्थित पद्धतीने तितक्या चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही दवाखान्यांमध्ये कार्य करणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे तुमच्याकडे एक उत्तम दर्जाचं कॉलेज असणं किंवा एक उत्तम दर्जाचं कॉलेज तुम्ही निवडणं. तर एक उत्तम दर्जाचं कॉलेज मी तुमच्यासोबत आज घेऊन आलेलो आहे. जर कॉलेजबद्दल काहीही डाऊट असेल, काही समस्या असेल, तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुमचे डाऊट सोडवले जातील. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.